राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश पाटील। सन्माननीय जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलाश पाटील साहेब यांनी मला जो पक्ष प्रवेश दिला, मी जिल्हा अध्यक्ष कैलाश पाटील साहेब यांचा धन्यवाद देतो। तसेच राष्ट्रवादी पक्ष हा माझ्यासाठी काही नवीन नाही आहे। बाबूल साहेबांनी आता सांगितलं की आम्ही अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुधाकर दादा सोनवणे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी मला मेन फादर बॉडीचा जिल्हा कोषाध्यक्ष केलं होतं। त्यानंतरच्या काळामध्ये वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर साहेब ज्यावेळेस जिल्हा अध्यक्ष होते, जोशी साहेब, त्यांनी मला जिल्हा उपाध्यक्ष पद दिलं होतं मेन फादर बॉडीचा। हे काम करत असताना मी माझ्या थोड्याशा काही वैयक्तिक अडचणीमुळे भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला। त्या पक्षातून माझा मान सन्मान झाला। मला भारतीय जनता पार्टीने परदेशाचं कार्यकारिणी सदस्य मेन फादर बॉडी बावनकुळे साहेबांच्या टीममध्ये प्रवेश दिला। त्यानंतर मला 2 वेळेस भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष केला। परंतु सध्याच्या काळामध्ये जे एक वातावरण तयार झालेलं आहे की कटेंगे बटेंगे, मी 2 वेळेस पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती केली की मुस्लिम समाजही भारतीय जनता पार्टीत भरपूर असं काम करतो, तर तुम्ही असे शब्दप्रयोग करू नका। सन्माननीय नारायण राणे साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन की मेसेज दिला की मी माझ्या मुलाला, म्हणजे आता सध्याचे जे आपले सन्माननीय मंत्री आहे, त्यांना मी सांगितलं की सगळ्यांना बोलू नको। त्यांचे वाक्य आहे, तू सगळ्यांना बोलू नको, ज्याची चूक आहे त्याच्यासाठी तू बोल, असं नारायण राणे साहेबांनी सांगितलं। परंतु आता आणखीनही जे काही वातावरण एक जे अल्पसंख्याक समाजाला पोषक नाही आहे, तर इथलच्या स्थानिक नेत्याशी मला, त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही, त्यांच्याविषयी मला अभिमानच आहे। सन्माननीय कराड साहेब झाले, सन्माननीय रावसाहेब पाटील पटोगे तो कटोगे असे आले, परंतु बारामतीमध्ये अजितदादा उभे होते आणि महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार केलं होतं सर्वच पक्षांनी महाविकास आघाडीच्या की अजितदादा पडणार, अजितदादा निवडून येणार नाही। त्यांच्या पत्नी लोकसभेला पडल्या, आता ते सुद्धा निवडून येणार नाही। परंतु अजितदादाने तरी ही भूमिका घेतली की बचोगे बटोगे कटोगे हा भाजपचा नारा आहे, आमचा राष्ट्रवादीचा नारा नाही। बटोगे कटोगे हा आमचा नारा नाही, तो त्यांचा नारा आहे, आमचा त्याचा काही संबंध आहे आणि आम्ही अल्पसंख्याक समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही। इथली बी आपल्याकडे आता आहे, एक आपल्या चांगल्या प्रकारचा आपला मेसेज या ठिकाणी जाऊ शकतो। आणि माझं मत असं आहे की बाबा, मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आतापर्यंत नेहमी बोलत आलेलो आहे का महाराष्ट्राचा एक ना एक दिवस मुख्यमंत्री अजितदादा पवार हे बनले पाहिजे। आणि गेल्या 34 वर्षामध्ये अजितदादा काम करत असताना त्यांची कामाची पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही प्रत्यक्ष जरी नसेल भेटले तरी हे मोबाईल असतील, फेसबुक असेल, व्हॉट्सअपवर असेल, याच्यावरती आपण पाहता का दादाची काम करण्याची पद्धत कशी। जर काम होणार असेल तर ते हा म्हणून सांगतात, काम होणार नसेल तर ते नाही म्हणून सांगतात। आणि ते कोणालाही भेटण्यासाठी त्यांना कोणाच्याही चिठ्ठीची गरज पडत नाही, कोणाच्याही ओळखीची गरज पडत नाही। दादाकडे तुम्ही सकाळी 7 वाजेपासून जरी भेटायला गेले तर दादा भेटू शकता। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सुधाकररावने सांगितलं की बाबा दादाने हे पण सांगितलेलं आहे की बाबा आम्ही भारतीय जनता पक्षाला समर्थन देतो, म्हणजे आम्ही त्यांची विचारधारा आम्ही ॲक्सेप्ट केलेली अशातला भाग नाही। तर आमची जी विचारधारा आहे ती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे। आमची विचारधारा आहे जी ती आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे। आणि म्हणून अशा पक्षामध्ये आपण काम करताय याचा मला आनंद आहे। आपण या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेटवर्क उभा करताल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे।
आणि निश्चितच आपण आज जरी प्रवेश केला असला तरी आपल्याला जुन्या कार्यकर्त्यासाठीच या ठिकाणी वागणूक मिळेल. आपल्याला पक्षामध्ये जे काही गोष्टी असेल, म्हणजे आता तुम्ही सांगितलं मला इथं बऱ्याच वेळेस असं बऱ्याच गोष्टी घडतात, त्या एखादं काहीतरी गोष्ट घडली तर राज्यकर्त्यांचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याक समाजाला खरं म्हणजे अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील अशा प्रकारचा मला विश्वास आहे.